तर भावानो ह्यो काय विषय, एवढी मोठी छत्री याला पहिल्यांदाच बघितली बरं का. छत्री आहे का छत्रा आहे काय माहिती, अँटेना सारखंच दिसतंय. तर भावानो आपली गाडी भरलेली कुठं, पुण्याला. तळेगावला जायचं होतं गाडी खाली करायला, तर गाडी बिडी भरून घेतली. आलो पंपावर, डिझेल घेतलं टाकून, आणि आपण जर रात्रीचं 3-4 वाजता उठून निघालेलो एक झोप काढून. मग काही विषय नाही, डायरेक्ट आलो वेळात आल्यानंतर आपल्याला खुराकची आठवण झाली. खुराक संपल्याला, खुराक तर तुम्हाला माहितच आहे. मग काय खुराक बिराक घेतला. आता म्हटलं लागूया रोडला. तोपर्यंत म्हटलं नजर मारावी, रशी विशी डिली झाली. तर काय डिली झालेलं नव्हतं. मग काय लागलो आपल्या टनलला. वेळ्याचा टनल हो ह्यो. या वेळ्याच्या बोगद्यामध्ये आहे नाही, रोडचं जरा काम चांगलं झाल्यामुळे आहे नाही, गाडी जरा टापो सुटते. ही बघा की 70-80च्या स्पीडनं आपलं चाललेलो. मग काय टनल 5-20 केला आणि पोचलो पार्टीच्या दारात. गाडी बिडी खाली करून घेतली आणि आलो डायरेक्ट नारायणगावमध्ये. गाडी खाली केलेला काही कपाटचा व्हिडिओ काढला नाही. आलो डायरेक्ट नारायणगावला. 60-70 किलोमीटर होतं तळेगावपासून नारायणगाव. कारण की नारायणगाववरून आपल्याला डायरेक्ट गाडी भरायची होती कराडची. जास्त काही लोड नव्हता, ह्यो 400-500 किलो लोड होता. घेतली मग काय रशी बिशी बांधून आणि लागलो रोडला लागल्यानंतर आपल्याला ही शेट गाठ पडलं. आता ही कोणाची गाडी आहे आणि कोण आहे ती तुम्ही लोकांनीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण की काय आहे, ज्या ठिकाणी आपल्याला स्पॉटवर गाठभेट झालेली तिथं होतं रेल्वेचं बॅरिगेट. त्यामुळे काय तिथं ट्रॉफिक पण लागलेलं, थांबता पण येत नव्हतं. आणि लागलो परत आपल्या रोडला लागल्यानंतर जोडीदारानं आपल्या गाडीचा व्हिडिओ खतरनाक केलेल्या. मग काय गाडीचा व्हिडिओ काढला. आता म्हटलं आपल्याला काय जाऊन कराडमध्ये गाडी खाली करायची आहे. जोडीदाराचा जरा फोन पण येत होता, ये लवकर गाडी खाली करायची. मग पोचलो डायरेक्ट आपल्या कराडमध्ये. आणि कराडमध्ये आलोय आणि ट्रॉफिक लागलं नाही असं कधी होतच नाही भावांनो. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला जरा कमेंट करून सांगा आणि जाताना जरा फॉलो पण करा. धन्यवाद भावांनो.